त्यांची जी भेट झाली याबद्दल अनेक जण प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. अनेक जणांच्या पोटात दुखतंय. कोण म्हणतंय की खानावळ आहे, कोण म्हणतंय कॉफी शॉप आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम केलेलं आहे. राजसाहेब आणि आम्ही एक विचारी आहोत. जरी त्यांचा वेगवेगळा पक्ष असला तरी कायम राजसाहेबांशी एकनाथ शिंदे साहेबांचे डायलॉग चालू असतात. आणि ह्याची अडचण का आणि कशासाठी का पोटात दुखतंय? जेव्हा राजसाहेब शिवसेनेत होते तेव्हा सुद्धा त्यांच्या नावाने बोटं मोडत होते. तेव्हा शिवसेनेत ते नको होते. राजसाहेबांनी शिवसेनेत असताना मी त्याला साक्षीदार आहे. त्यांनी ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे त्या ठिकाणी तुम्ही सांभाळा, पण ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे ग्रामीण भागामध्ये माझ्यावर जबाबदारी द्या अशा पद्धतीची मागणी केली होती. आणि बाळासाहेब ती जबाबदारी त्यांच्यावर देणार होते. तेव्हा यांनी राजसाहेबांवरती जबाबदारी दिली ते मी घर सोडून जाईल अशा प्रकारची धमकी बाळासाहेबांना दिली. नारायण राणेंच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. नारायण राणेंवरती जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल. गणेश नाईकांचा वेळी विषय आला त्यावेळी सुद्धा आम्ही घर सोडून जाऊ. प्रत्येक वेळी बाळासाहेबांना धमकी द्यायची, मी घर सोडून जाईल. राजसाहेब बिचारे गेले बाजूला. आणि आता जर एकनाथ शिंदे आणि राजसाहेब त्या ठिकाणी भेटत असतील तर तुमचं ऑब्जेक्शन कशा करता आहे? खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे वारसदार, विचारांचे वारसदार आणि पक्ष संघटना म्हणून चालवण्यासाठी राजसाहेबच योग्य होते. पण आपण धमकी दिली मी घर सोडून जाईल. आणि आता त्यांनी त्यांचा पक्ष काढला. आणि आम्ही जर त्यांची भेट घेत असतील, एकनाथ शिंदे साहेब भेट घेत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय याचं उत्तर तुम्ही द्या. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्या उंबरठ्याच्या बाहेर तरी आम्ही उभे राहिलेलो नाही आहोत ना. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला कायम विरोध केला त्या नेत्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर आपण उभे राहताय. पहिलं आपण आपलं बघा. पण असं म्हटलं जातं की मग पुन्हा ज्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत त्यामुळे कुठेतरी मराठी मतांसाठी दोघ जण एकत्र येत आहेत का याची भीती कोणत्या पक्षाच्या मनामध्ये आहे का? हे बघा, माननीय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाहीये. माझे मित्र आहेत, समविचारी आम्ही आहोत. आणि बरेच दिवस भेटायचं होतं तर त्या ठिकाणी आम्ही भेटलो. यामध्ये निवडणुकीचा काय संबंध? आणि समजा महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर युती होणार असेल तर मी नक्कीच त्याचं स्वागत करतो. मला नक्कीच आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या पद्धतीने नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा AI मधला आवाज जो आहे तो ऐकवण्यात आला आणि त्याच्यावरून नकली शिवसेना असं म्हटलेलं आहे. भाजपवर सुद्धा टीका केली की भाजपला तेव्हा खांदा दिला होता, आता खांदा द्यायची वेळ आलेली आहे. जे कालचं जे काही भाषण होतं वेगळं काय नव्हतं. नेहमीचीच बोलणं, नेहमीचेच टोमणे, नेहमीचे शब्द. मला वाटतं की नाशिकला जाण्यापेक्षा बांद्रावरूनच फेसबुकवरून लाईव्ह केलं असतं ना चाललं असतं. आणि काय वेळ आले हो. म्हणजे जे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच ते मागे घ्यायचे नाहीत. त्यांच्या तोंडी बनावटगिरी करून आपण त्यांचं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका करत आहे. ओरिजिनल तुमची बोलण्याची हिंमत नाही आहे का? बाळासाहेबांचा वापर अशा पद्धतीने नकली आवाज देऊन काय वाटलं असेल बाळासाहेबांना, काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला. आता यांच्यावर ही वेळ का आली माहितीये का? कारण हे बनावट आहेत. ओरिजिनल बाळासाहेब आमच्या सोबत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत.
आणि म्हणून यांना बनावट आवाज काढून AI टेक्नॉलॉजीद्वारे शिवसैनिकांना सांगावंसं वाटतंय. पण शिवसैनिकांनी याचा निर्णय विधानसभेला दिलेला आहे. 100 जागा लढवल्यात, 20 जागा जेमतेम निवडून आल्यात आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 80 जागा लढवल्या, 60 जागा निवडून आणलेल्या आहेत. किती शिवसैनिकांच्या भावनांशी खेळाल? कोण तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही आहात. म्हणून बनावट आवाज काढून, बाळासाहेबांचा आवाज काढून, नकली आवाज काढून तुम्ही लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करताय. किती वाईट वेळ तुमच्यावर आले. मी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि उभाटांना आव्हान करतो, ते संत्रा राऊत जे काल त्या ठिकाणी होते ना, त्यांना आव्हान करतो, नाशिकच्या मीटिंगचा स्टेजवरचा, व्यासपीठावरचा आणि खालचा नागरिकांमधचा फोटो, शेवटचा फोटो तुम्ही त्याची फ्रेम करून ठेवा आणि महिनाभरात त्यातले किती तुम्हाला सोडून जातात त्याची टिक मार्क करत रजिस्टरवर नोंद करत तुम्ही बसा. मी पुन्हा तुम्हाला एकदा आव्हान करतो. ते संत्रा राऊत सकाळी काहीतरी मारून आलेले आणि स्वतः छत्रपती संभाजी महाराजांबरोबर तुमची तुलना करता. छत्रपती संभाजी महाराजांनी जेवढा त्रास सहन केला तेवढा आम्ही सहन करतोय. अरे तुम्ही कोण? तुमची योग्यता काय? छत्रपती संभाजी महाराज हिंदुत्वासाठी स्वतःचा प्राण त्यांनी अर्पण केला, अनेक कष्ट सहन केले, अनेक यातना भोगल्या आणि तुम्ही खुर्ची करता हिंदुत्व सोडलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन तुम्ही बसलात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला सुद्धा तुम्हाला लाज वाटत होती. तुमच्या मिरवणुकांमधून हिरवे झेंडे नाचवत होतात. मुल्ला मौलवींना लाखो रुपये देऊन विशिष्ट धर्माची, मुस्लिम समाजाची मतं घेण्याकरता पायघड्या अंतरल्या होत्या. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबरोबर तुमची तुलना करता. हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान नाहीये का? हा प्रश्न मी आज या ठिकाणी त्यांना विचारतोय. सावरकरांच्या मार्गाने जावा लागणार आहे. आपला भराची वेळ आली तरी सुद्धा काल सावरकरांची आठवण बाळासाहेबांच्या माध्यमातून काढण्यात आली. मला ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायम राहुल गांधी यांनी विरोध केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कायम नेहरू आणि गांधी घराण्याने विरोध केला. त्या घराण्याच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन तुम्ही बसताय, राहुल गांधीला मिठ्या मारताय. ज्या ममता बॅनर्जी बंगालमध्ये हिंदूंना पळवून लावतायत, पोलिसांसमोर हिंदूंची मालमत्ता लुटली जाते, त्या ममता बॅनर्जींना तुम्ही मातोश्रीवर बोलून सँडविच खायला घालताय आणि त्यांच्या विरुद्ध एक चकार शब्द सुद्धा काढत नाही आहात. काय अधिकार आहे तुम्हाला? सावरकरांचं नाव घेण्याचा तो अधिकार तुम्ही कधीच गमावलेला आहे. तर एक प्रश्न असा आहे, हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का, असं वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टावर झालं आणि आज इंटरिम ऑर्डरचं हे आहे. तर वादग्रस्त संपत्ती वक्फच्या ताब्यात ठेवायची की सरकारच्या, यावर अद्यापूट झालाय काय? हे बघा, सुप्रीम कोर्टाने अद्याप निर्णय नाही दिलेला आहे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयाच्या बाबतीत मला स्टेटमेंट देणं उचित वाटत नाही. पण वक्फ सुधारणा कायद्यामध्ये मला एवढंच सांगायचंय की हिंदू मंदिर ट्रस्ट आणि वक्फ बोर्ड, जे काही मला नॉलेज आहे, की जी माझी छोटीफार अक्कल आहे, दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. वक्फ हे बोर्ड आहे. हिंदू मंदिराचा ट्रस्ट हा तेवढ्यापुरता, त्या मंदिरापुरता ट्रस्ट असतो. सरकारच्या काही अनेक ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती वक्फ बोर्डाने अधिकार सांगितलेला आहे. त्यामुळे सरकारी विकास कामांमध्ये अडथळा येतोय आणि त्या संदर्भातला जो मालमत्तेचा जो विषय आहे, कधीही प्रथम प्रायोरिटी ही आपण सरकारला देतो, आपल्या देशाला देतो. त्या कलमाचा उद्देश तो आहे. शेवटी सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल, सरकार आपली बाजू त्या ठिकाणी मांडते. नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर पण सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आली, तर कुठेतरी सरकारच्या नागपूरच्या बाबतीत असं झालं, सरकार ज्या कारवाया करतं तिथे सुप्रीम कोर्टाकडून फटकार खावी लागतो.
कोर्ट आहे, कोर्टाच्या बाबतीत या ठिकाणी प्रतिक्रिया देणं उचित नाही. तर एक प्रश्न असा आहे की पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची आणि 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावी लागणार असं जे नवीन शैक्षणिक धोरणात आहे, तर त्याबद्दल काय? नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्याची अंमलबजावणी सुरू होते. हिंदी सक्तीची आहे का त्या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे या संदर्भात अभ्यास करणंही गरजेचं आहे. आणि स्थानिक मातृभाषेचं सुद्धा त्या ठिकाणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही त्यासाठी काही हरकत नोंदवावी, कारण आपला मुलगा, आपला पाल्य या जगाच्या, या देशाच्या जे काही वातावरण आहे त्याला सामोरं जाण्याकरता परफेक्ट असावं आणि लहानपणापासून त्याला राष्ट्रभाषा, मातृभाषेबरोबर राष्ट्रभाषा सुद्धा त्यांनी शिकावी आणि या जगाच्या स्पर्धेमध्ये, या देशाच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा टिकावं. मराठी भाषा, मातृभाषा तर प्रथम महत्वाचीच आहे, पण त्याबरोबर जर इंग्रजीचं ज्ञान असेल, राष्ट्रभाषेचं ज्ञान जर त्याला देत असतील तर काय चुकीचं आहे, त्याचा आपण सन्मान राखला पाहिजे. तर एक प्रश्न फडणवीस असं म्हणाले की मनपा निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर मी उद्याच घेतल्या असत्या, पण 6 मे पर्यंत सुप्रीम कोर्टात विषय प्रलंबित आहे. तर काय वाटतं तुम्हाला? पण लवकर पाहिजे. हे बघा की देवेंद्रजी जे काही म्हणाले की हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जो प्रलंबित आहे, या निवडणुका ज्या काही महानगरपालिकेच्या होत्या त्या ज्या काही पुढे गेल्या त्याला एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी दोषी ठरवलं नाही पाहिजे. महानगरपालिकेची मुदत संपली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. नवी मुंबईची मुदत संपली, ठाण्याची संपली, त्यानंतर तुमची नाशिक असेल, सर्व जिल्हा परिषदा असतील, कल्याण असेल, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. आणि त्या निवडणुका पुढे ज्या काही ढकलल्या, वेगवेगळे नियम करून, वेगवेगळे कायद्यात बदल करून, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सुरुवात कोणी केली? आपण केली. आता तुम्ही देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे साहेबांना का दोष देता? त्यावेळी झोपला होतात का? निवडणुकीचा जो कालावधी संपतो त्याच्या आधी 1 महिना निवडणुका घेतात, त्यावेळी मुख्यमंत्री आपण होतात. का तुम्ही घेतल्या नाहीत? निवडणुका का घेतल्या नाहीत याला सर्वस्वी जबाबदार आपण आहात, उद्धव ठाकरे आणि त्यावेळेचं मंत्रिमंडळ त्याकरता जबाबदार आहे. सर एक प्रश्न असा आहे की ते बाळासाहेबांच्या नावाने म्हणजे संजय राऊत म्हणाले बनावट सेना निर्माण केली, त्यांनी आमच्यावर बोलू नये. आनंद दिघेवर त्यांनी सिनेमा काढला, वेब सिरीज काढली, दिघेंच्या नावाने सिनेमा काढला. शिंदेपेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ होतो, दिघेंच्या. राजन विचारे जास्त जवळ होते, त्यावर बोला. शंभूराज देसाई आम्हाला दिघे आणि बाळासाहेब. लोकसभेच्या वेळी जेव्हा ठाण्याची निवडणूक झाली त्यावेळी त्यांनी लोकांना आव्हान केलं होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण? राजन विचारे का एकनाथ शिंदे का नरेश मस्के? या शब्दावर, या घोषणेवरती त्यावेळी त्यांनी निवडणुका लढवल्या. ठाण्यातील जनतेने त्याला उत्तर दिलं. राजन विचारे यांना ते राहतात त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ते नगरसेवक त्यांची होते इतके वर्ष, त्या ठिकाणी त्यांचा जो काही नगरसेवकाचा वॉर्ड होतो त्या ठिकाणी सुद्धा पिछाडीवरती राजन विचारे होते. लोकांनी, ठाण्यातील जनतेने उत्तर दिलेलं आहे की दिघे साहेबांच्या जवळ कोण होतं? एकनाथ शिंदे होते, नरेश मस्के होते, त्या राजन विचारे होते. आणि संजय राऊत यांनी कायम दिघे साहेबांच्या बद्दल मनात मत्सर होता. दिघे साहेबांना जो पहिला टाळा लागला, त्यांना जी अटक केली ती केवळ संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये जो लेख लिहिला होता त्यामुळे दिघे साहेबांना अटक केली गेली, त्यांना टाळा लावला गेला. दिघे साहेबांचे एक इंटरव्ह्यू त्यांनी छापला. आपण नेहमी बोलतो त्या पद्धतीने दिघे साहेब बोलले. यांनी इंटरव्ह्यू छापला त्या लोकप्रभेमध्ये आणि त्या लेखाच्या आधारे
आणि दिघे साहेब बोललो ते मी बोललो या वृत्तीचे होते आणि त्या लेखामुळे लोकप्रभेमध्ये जो लेख छापला त्या लेखामुळे दिघे साहेबांना ताडा लागलेला, त्यांना अटक केलेली ही ठाण्यातील जनता विसरली नाही, महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहिती आहे. आपण दिघे साहेबांच्या कसे विरोधात होतात, कुठल्या गोष्टींवरनं विरोधात होतात हे आम्ही जे त्यावेळेचे आजूबाजूचे आम्ही लहान होतो, परंतु त्यावेळेची जी काही मंडळी आहेत ना त्या सगळ्यांना माहिती आहे. दिघे साहेबांचं तुम्ही नावही घेऊ नका. दिघे साहेब तुम्ही कधीच नाही म्हणालात. दिघे साहेबांबद्दल सन्मानपूर्वक आदरार्थी सुद्धा आपण कधी नाही म्हणालात. दिघे साहेबांना तुम्ही अरेतुरे करत होतात. दिघे साहेब तुमचे मित्र नव्हते, त्यामुळे दिघे साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तर एक प्रश्न असा आहे की मालवणच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला, आधीच्या पुतळ्यामध्ये नवीन पुतळा उभारत असतील तर ठीक आहे, पण त्या भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरला असा हे बघा, भ्रष्टाचार मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचाराचा पैसा खाऊन हे एवढे गब्बर झालेले आहेत. आधी त्याविषयी बोला ना. जी बॉडी बॅग असते, मृताच्या शरीरावरती जी बॉडी बॅग टाकली जाते, ती बॉडी बॅग मी महापौर असताना 350 रुपयात ठाणे महानगरपालिका घेते. तीच बॅग तीच कंपनी तुम्ही 7,000 रुपयामध्ये घेता. हा भ्रष्टाचार नाही? अहो, खिचडी जे कोविडच्या पेशंटला देता, त्या कोविडच्या पेशंटमध्ये त्याचं वजन कमी, त्यात ज्या वजनाची खिचडी द्यायला पाहिजे ती तुम्ही दिली नाही आणि त्याचे पैसे, त्याची बिलं तुमच्याच फॅमिलीमधल्या लोकांच्या अकाउंटवर गेले ना. चौकशी चालू आहे ना. पत्राचाळ जो काही घोटाळा केलेला ईडीमध्ये आतमध्ये गेला होतात ना, आधी त्याच्यावर उत्तर द्या संजय राऊत आणि मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती बोला. गिरीश महाजन त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं, त्या अनेक केसमध्ये अडकले असं पण राऊत. खऱ्या अर्थाने संत्रा राऊत जे सकाळचे बोलतात त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मानसिक स्वास्थ्य कुणाचं बिघडलेलं आहे. गिरीश महाजनांचं बिघडलेलं आहे की त्या संत्रा राऊत यांचं बिघडलेलं आहे. सकाळी काय ते लावून येतात आणि जे काय ज्या पद्धतीत ज्या हावभाव करतात, ज्या पद्धतीत मीडियाशी बोलतात, काय फटकन निघून जातात, काहीतरी उलट सुलट त्यांना बोलतात. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य कुणाचं बिघडलेलं आहे तुम्हाला त्यावरनं कळेल. तर एक शेवटचा प्रश्न आहे की त्यांनी म्हटलं की पक्षप्रमुख अमित शाह यांनी तंबी दिली आहे तुम्हाला, म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाला, आणि जास्त शहाणपणा करू नका, फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारा असं म्हटलं यांनी सांगितलं. कोणी संत्रा राऊत म्हणाले का असं की अमित शहा साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना तंबी दिली? संत्रा राऊत अमित शहा साहेबांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काही शिकायचं काम करतायत का? आणखी कसलं काम करतात? त्यांना कसं कळलं का चहा देण्याचं काम करतात, जसं सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या दरबारी करतात? ते ऐकायला त्या ठिकाणी गेले होते का शिपायचं काम करत असताना? संजय राऊत, उगाच फुकाच्या बाता करू नका, नको त्या गोष्टी बोलू नका. आपली योग्यता नाही एकनाथ शिंदे यांचं नाव घेण्याचं. अरे, एकनाथ शिंदे कायम लोकांमधून निवडून आलेत. कधीतरी सामोरे जा लोकांना, सामोरे जा, निवडणुकीला सामोरे जा, मग कळेल लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतो आणि लोकांसाठी कसं काम करायचं असतं. पाठीमागच्या दाराने आपण आलेला आहात ना, त्यामुळे आपली योग्यता तुम्ही तपासून घ्या. ते पण एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे आलेले आहात. त्यांनी जर मनात आणलं असतं तुमचा पराभव 100% होता. त्यांची मेहरबानी आहे म्हणून आपण राज्यसभेवर खासदार आहेत. तर एक प्रश्न अजून एक आहे की प्रियांका चतुर्वेदी या आता ठाकरेंची शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार अजित पवारांच्या, असं म्हणतात. तुम्ही त्यांना स्वीकारणार का? अजित पवारांच्या पक्षात आले तर त्या महायुतीच्या घटक पक्ष आहेत. हे बघा, ज्याचा त्याचा पक्ष आहे, त्या पक्षाची ध्येय धोरणं किंवा त्यांनी ठरवायचं. आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही त्यांना. मुळात त्यावेळी प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभा का दिली हा माझाच नव्हे तर तमाम शिवसैनिकांच्या
मनातला हा प्रश्न आहे की त्यावेळी प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची खासदारकी का दिली, हा त्यावेळेचा प्रश्न आहे. अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये. त्यामुळे यावर मला उत्तर देणं उचित वाटत नाही.